नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे आज तळेगाव इथं. आज महाराजांचा प्रकट दिवस आहे. तर मी आणि माझं सहकुटुंब इथं आलेलं आहे. ही माझी आई आहे, सोबत माझी मिसेस आणि माझा मुलगा पण आहे. आपण बघू शकता इथं आज महाराजांचा जो प्रकट दिवस आहे, प्रकट दिनाच्या निमित्ताने आज खूपच हजारोच्या संख्येने तळेगाव इथं दरवर्षी हा महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो आणि हजारो भाविक भक्त इथे येऊन प्रसादाचा महालाभ पण घेतात, प्रसादाचा लाभ पण घेतात आणि आपले महाराजांचं दर्शन पण घेतात. ज्यांना शक्य होत नाही की शेगाव जावं आणि महाराजांचं दर्शन घ्यावं, त्यांनी इथनं जरी महाराजांचं दर्शन घेतलं तरी त्यांना शेगाव जाण्याचा आनंद हा दरवर्षी त्यांना मिळत असतो. आम्हीसुद्धा दरवर्षी इथंच येतो, महाराजांचा महाप्रसाद घेतो, भावे भक्तीने त्यांचा आशीर्वाद घेतो आणि पुढच्या वाटचालीला लागतो. बघू शकता मित्रांनो, इथं ही पूर्ण लाईन आहे आणि इथं समोर श्री गजानन महाराजांचं मंदिर आहे, तिथं आपण जाऊन दर्शन घेणार आहे. हा पूर्ण मंदिर परिसर आहे. माझ्या मागे खूप मोठी लाईन लागलेली आहे. समोर महाप्रसाद आणि त्याची व्यवस्था कशी केली गेलेली आहे याविषयी सर्व मार्गदर्शन इथं दिलेलं आहे. थोड्याच वेळात आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये असणार आहोत. दर्शन लाईन जी आहे खूप मोठी होती आणि आता आपण सर्व याच्यातनं धीरे धीरे बाहेर आपण येत आहोत. तर फायनली आपण आता मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलो आहे. मंदिराच्या जवळ खूप दर्शन लाईन होती आणि दर्शन लाईनीतनं आपण आता धीरे धीरे पुढे येत आहोत. या ठिकाणी आपल्याला काही दान दक्षिणा द्यायची जरी असेल तर त्याची सुद्धा इथं व्यवस्था केली गेलेली आहे. ज्या पद्धतीने आपण सेवेभावी काही ना काही दान दक्षिणा सुद्धा करू शकता. इथे श्रींची मूर्ती दिसते आहे आपल्याला, श्रींची मूर्ती आहे. थोड्याच वेळात आपण मूर्तीच्या जवळ जाणार आहोत. मंदिराच्या आत आलेलो आहोत आणि इथं श्री गजानन महाराजांचे पारायण सुद्धा चालू आहे, हे आपण बघू शकता. मोठ्या लाईनीतनं जवळजवळ 1 तास लागला इथपर्यंत येण्यासाठी, पण ज्यावेळेस आपण लाईनीतनं येतो आता आपण मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आलेलो आहे. श्री संत गजानन महाराजांचा हा खूप असा छान फोटो आहे. सोबतच आता आपण इथनं पुढे आपण श्री गजानन महाराजांचं इथं गणगण गणात मोठे जे ते नेहमी म्हणत होते असं लिहिलेलं इथं आहे. त्याचबरोबर श्री गजानन महाराजांच्या इथं आपल्याला पादुका दर्शन आहे. जर बघितलं श्री गजानन महाराजांचं जे इथं महाराजांचं आता दर्शन झालेलं आहे. सोबतच इथं आता आपल्याला महाप्रसादासाठी हे इथं पूर्ण लाईन आहे. इथं दरवर्षी अशा पद्धतीने हा भंडारा केला जातो. महाप्रसाद देताना जय गजानन महाराज की जय, जय गजानन, जय गजानन, जय गजानन, जय गजानन. मित्रांनो, दरवर्षी हा जो आहे उत्साह इथं खूप चांगल्या पद्धतीने दिला जातो आणि इथं अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा या आणि महाराजांच्या प्रसादाचा जो आहे अनुभव हा तुम्ही नक्की घ्या. सर्वजण अगदी घरातल्या याच्याने जय गजानन. पिठलं आणि भाकरी महाराजांना जे आवडायचं तोच हा इथं महाप्रसाद असतो. खूप छान पद्धतीने इथं सर्व व्यवस्था केलेली असते. बघू शकतात प्रत्येकाला जय गजानन. जरा पुढे जरा
हा महाप्रसाद आहे. जय गजानन, जय गजानन. चला, जय गजानन महाराज की जय. महाराजांचा आवडीचा हा खरडा. जय गजानन. ठेवून दे भाऊ. हे सभा मंडप आहे. इथं हजारो भाविक जे आहेत, तर इथे आपला जो प्रसाद आहे, प्रसाद प्रत्येक जण इथं ग्रहण करत असतात. खूप शांततेने बसून इथं महाप्रसाद जो आहे हा दिला जातो. आपणही या आणि महाप्रसादाचा पूर्णपणे लाभ घ्या. जय गजानन महाराज की जय. जय गजानन महाराज की जय. तर मित्रांनो, आज इथे जे चाललेलं आहे पूर्णपणे भक्तिमय वातावरण आहे. इथे लहान्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण छोटहून आज महाप्रसाद जो आहे इथं ग्रहण करत आहे. मित्रांनो, वर्षभरातनं हा जो एक दिवस असतो प्रकट दिवसाचा, इथे भाविक भक्त खूप येतात. हजारो लोक येतात. आपले दान दक्षिणा देऊन आज जो काही महाप्रसाद मिळतो, छोडा जरी मिळाला तरी त्यामध्ये पूर्णपणे समाधान होतं. आणि पिठलं भाकरीचा हा जो आस्वाद आहे हा खूप छान पद्धतीने प्रत्येक जण इथं घेत असतं. आपणही या आणि श्री गजानन महाराजांचं दर्शन एकदा नक्कीच आपण शेगावला जाऊन दर्शन घ्या आणि तिथे आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील की कशा पद्धतीने सर्व गोष्टी असतात. तर आज आपण इथं हा जो ब्लॉग आहे, या ब्लॉगची सांगता आपण श्री गजानन महाराजांच्या नावाने आपण इथे हा ब्लॉग इथं शूट करून इथं आपण हा संपवत आहोत. आज आपण हा जो ब्लॉग आहे इथंच हा थांबवत आहोत. जय गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.